भोंदू खरात प्रकरणामध्ये आयकर विभागाची आता एंट्री. एसआयटी तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीलाही वेग येणार. खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार. भोंदूबाबा खरात विरोधात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा. गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. भोंदूबाबा खरात विरोधात आणखी तक्रार करण्यासाठी 3 महिला पुढे, तर खरातच्या नावावर तब्बल 52 मालमत्ता. जमीन व्यवहार करणारा एजंटही ताब्यात. अधिकचा तपास सुरू. खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांचा डबल राजीनामा. महिला आयोगानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देणार. देवगिरीवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय. भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर मुख्य सूत्रधार. खरातनं जे केलं ते चाकणकरांच्या पाठिंब्यामुळेच. चाकणकरांनी पदाचा गैरवापर केला. रुपाली ठोंबरेंचा आरोप, तर चाकणकरांच्या अटकेचीही मागणी. हे प्रकरण दाबण्यासाठी